मित्रांनो, आता आपण आलो आहोत कशेडी घाटाला। तर मानगाव लोणेरे नंतर ते पूर्ण रस्ता एकदम मस्त आहे, महाड बिहाड सर्व पोलादपूर विलादपूर। आणि फक्त आता कशेडीला जेव्हा कशेडी घाटामध्ये तुम्ही येता ना, तेव्हा थोडासा रस्ता एका साईडला खराब आहे आणि तिथे थोडी तुम्हाला ट्रॅफिक भेटेल, बाकी सर्व एकदम मस्त रस्ता आहे। आणि ते लोणेरे या साईडला मानगावच्या थोडं पुढे ना वन वे असल्या कारणाने थोडं रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे थोडे तिथे ट्रॅफिक भरपूर जास्त झाले। आणि कशेडीमध्ये एवढी पण नाही ट्रॅफिक होऊ शकत, चांगला आहे रस्ता म्हणजे तसं बघायला तर। आणि आता आपण कशेडीमध्ये आहोत आणि पुढे आपल्याला कशेडी बोगद्यामधून जायचं आहे, बघूया आता कसं काय प्रवास होतो तो। मित्रांनो, हा आहे कशेडी बोगदा। आता आपण तिकडून आलो कारण त्या साईडला खूप पाऊस होता, आता पण पाऊस चालू झाला, मी त्यामुळे शूट नाही केला। आणि हा बघा, हा बाजूचा दुसरा आहे ना, तो कशेडी बोगदा बनतोय। आणि हा एक बनला एक साईड, म्हणजे ही साईड जाणारी आहे आणि ही साईड येणारी आहे, ती येणारी बनते मुंबईकडून आणि जाणारी, त्यामुळे एक वन वे चालू ठेवला आहे। आणि बघूया, मस्त आहे, आतमधून पूर्ण लाईट आहे आणि सही आहे, एकदम मस्त आहे। लगेच पूर्ण कशेडी घाट संपला, लगेच 2-3 मिनटामध्ये मजा आली गाडी चालवायला। आणि बघा, पाऊस पडतोय जोरात, पाऊस सुरुवात झाली इकडे। काही अशा प्रकारचा कशेडी घाटामधला माझा पहिला प्रवास होता, बरं वाटलं जरा प्रवास करून। आणि इकडचं काय असं उजेड आहे, ते बघा त्या डोंगरापासून असं तिकडे ऊन पडतं आहे, ह्या साईडला पाऊस पडतो आहे, मस्त ना, काय नेचर आहे आपलं कोकणाचं, आपली निळी परी